मुंबईसाठी महायुतीचे महापौर उपमहापौर पदाचे उमेदवार ठरले। भाजपच्या रितू तावडेंना महापौर पदाची उमेदवारी तर शिवसेनेचे संजय घाडींना उपमहापौर पदासाठी संधी। संजय घाडी 6 वर्षांसाठी असणार उपमहापौर। मुंबईचा महापौर बिनविरोध होणार। शिवसेना युबीटी सक्षम विरोधी पक्षनेत्यांची भूमिका बजावणार। आम्हाला आकड्यांचं गणित मान्य। किशोरी पेडणेकरांची मातोश्रीवरील बैठकीनंतर माहिती। मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टीचा महापौर नसरीन बानो शेख यांना 43 मतं। शिवसेनेच्या उमेदवार लता घोडकेंना मिळाली 18 मतं। आमदार रोहित पवार सांगणार विलिनीकरण बैठकीची इनसाइड स्टोरी। 12 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार। अजित पवारांचा अपघात। विलिनीकरणावर रोहित पवार कुटुंबातले सदस्य म्हणून बोलू शकतात। रोहित पवारांच्या भूमिकेवर इतर पक्षांनी बोलू नये। खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। सलग 4थ्या दिवशी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबाची बैठक। बैठकीला शरद पवारांसह रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार उपस्थित। अजितदादांच्या स्मारकाबाबत बैठकीत चर्चा। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेक मंत्री, आमदार, खासदारांनी बजावला मतदानाचा हक्क। नागरिकांमध्येही मतदानाचा उत्साह। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू। आमदार विलास भुमरेंनी मुलाला सोबत ईव्हीएमचं बटन दाबलं। मतदान केंद्रावर विलास भुमरेंच्या मुलाच्या बोटावरही शाई। संभाजीनगरच्या पाचोड मतदान केंद्रावरचा प्रकार। ईव्हीएमवर अविश्वास दाखवणं चुकीचं। लोकप्रतिनिधींनीच अविश्वास दाखवल्यास मतदारांचा मतदानावरील विश्वास उडेल। खासदार ओमराजे निंबाळकरांची ठाम भूमिका। ओमराजेंच्या विधानानं मवियाच्या ईव्हीएम विरोधी भूमिकेला छेद। आणि सांगलीतल्या तासगावच्या बलगवडे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार। सोलर प्रकल्पासाठी केलेल्या वृक्षतोडी विरोधात आक्रमक। राज्यकर्ते प्रशासनानं फसवणूक केल्याचा आरोप।